या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला देण्यात आलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं। त्यानंतर त्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका राज्यानं दाखल केली होती। मात्र ही याचिका देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केली होती। त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासोबतच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील समोर येतोय। राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालंय। त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चानं केली आहे। भाजप ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते आता या प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत। फडणवीस काल शरद पवार यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं होतं। याला आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलंय। मातोश्रीनं आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही मातोश्रीवर जाणं बंद केलं नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान राऊतांच्या वक्तव्याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही उत्तर दिलंय। मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलं। आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे। आमंत्रण स्वीकारलं आम्ही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। राज्यांचे अधिकारी केंद्रात नियुक्तीवर जातात आणि शासन चालवतात। पश्चिम बंगालात मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय यांना भरडून केंद्राला ममता बॅनर्जी यांना धडा शिकवायचा आहे। देशभरातही प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही धमकी आहे। ही मनमानीच आहे, अहंकाराचा कडेलोट आहे। राजकीय जयपराजयाकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन केंद्रानं ठेवायला हवा, नाहीतर राज्यात बंडाच्या ठिणग्या उडतील। कोण केंद्र असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय। पश्चिम बंगालच्या माजी मुख्य सचिवांचा प्रश्न, केंद्र आणि राज्य संबंधांवर वाद निर्माण झालाय। केंद्र सरकार राज्य सरकारांवर सतत जुलूम आणि अन्याय करत असतात। ज्या राज्यात आपल्या मर्जीची सरकारं निवडून दिली नाहीत त्या राज्यांना सतत पाण्यात पाहणं हा जुलूम नाही तर काय असा सवाल सेनेनं उपस्थित केलाय। याच मुद्द्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या वादात अडकल्यात। ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकर यांना चांगलंच महागात पडलंय। नेटकऱ्यानं लसीसंदर्भात पालिकेनं काढलेल्या ग्लोबल टेंडर संबंधी प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिलं। किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती। ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली होती। या मुलाखतीत त्यांनी 1 कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता। या ट्विटरवर एका व्यक्तीनं कंत्राट कोणाला दिलं असा प्रश्न विचारला होता। यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना तुझ्या बापाला असं म्हटलं। यानंतर सोशल मीडियावर किशोरी पेडणेकर ट्रोल होऊ लागल्या। अखेर त्यांनी हे ट्विट डिलीट केलंय। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्विटरवर स्पष्टीकरण दिलंय। ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं। माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता। वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरू होता तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता। त्या कार्यकर्त्याला मी समज दिलीये। ते ट्विट मी त्वरित डिलीट केलंय। शिवसैनिक कार्यकर्त्यानं तो राग व्यक्त केलाय पण ते चुकीचं होतं असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी विरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोविड-19 विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यासह त्यांच्या काही मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे त्यांच्या काही मित्रांसह वांद्र्यातील बँडस्टँड परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडले होते। त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखलं आणि चौकशी केली, परंतु कोणतंही योग्य कारण ते सांगू शकले नाहीत। त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला। स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे।
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 10 वसतिगृह सुरू करण्यात येतील. नवीन वसतिगृह बांधण्यास कालावधी लागणार असल्यानं सुरुवातीला ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येतील. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव अशा 10 जिल्ह्यांमधील 41 तालुक्यांच्या ठिकाणी ही वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केलाय. सगळं गावच करील तर सरकार काय करील? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दुःखाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतीये असा सवाल पडळकरांनी केलाय. यावेळी पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट टार्गेट केलंय. या योजनेच्या व्यवस्थापनेचे सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला 0 गुण आहेत. या बाप्याने हे 22 निकष ठरवताना कुठेही या पथकांना किंवा व्यवस्थापनेसाठी निधी कोण देणार ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे असं म्हणत पडळकरांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय. गोपीचंद पडळकर म्हणाले, आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.